हिवाळा सुरू झाला, कडाक्याची थंडी पडली की आपल्याला येते ती मेथीच्या लाडूची आठवण। चला, मेथीचे लाडू तर व्हायलाच पाहिजे। आणि बघा, आपण घरी राहतो ना, घरामध्ये असतो आपण, तरी पण आपल्याला आहे ना स्वतःसाठी आपण नाश्ता वगैरे बनवत नाही। त्याच्यामुळे आहे ना बघा, कधीतरी आपण वर्षानच बनवतो हे लाडू आणि बनवायलाच पाहिजे। आपल्या स्वतःसाठी हे लाडू खूप पौष्टिक आहे। बघा, खूप धावपळ होते आपली, घरी असून सुद्धा आपण आहे ना नाश्ता वगैरे काहीच बनवत नाही, आपण सारखे कामांच्या मागं लागत असतो। त्याच्यामुळे थोडे लाडू बनवले म्हणजे पटकन एक लाडू खाल्ला म्हणजे आपण कामांना मोकळे। इथे बघा, त्याच्या आधी ना मी सामान घेऊन आलेली आहे। डीमार्टमधूनच सगळा हा किराणा मी आणलेला आहे, बघू शकता। आता पुढे तुम्हाला सांगते मी काय काय सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे। आणि सगळ्या गोष्टी ना पौष्टिकच आहे। याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ना म्हणजे ड्रायफ्रूट्सपासूनच आपण लाडू बनवणार आहोत। चला, काजू घेतलेले आहे 500 ग्रॅम, बदाम 500 ग्रॅम, अक्रोड 500 ग्रॅम। पण याच्यातून मी अगदी थोडं आहे ना एक वाटी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, घरामध्ये असू द्यावं म्हणून। माझ्याकडे खजूर होती, खजूर आहे ना गरम करून त्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे, ती पण मिक्सरला बारीक करणार आहे मी। खोबरं होतं, सुक्कं खोबरं हे रेडीमेड आणलेलं होतं, ते पण भाजून घेतलं। डिंक पण छान तळून घेतलेलं आहे तेलावरती। खसखस घेतलेली आहे 250 ग्रॅम। खसखस खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी। आळशा पण घेतलेल्या आहे, आता याला तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, ते पण 250 ग्रॅम घेतलेले आहे। त्याच्यानंतर पांढरे तीळ पण घेतलेले आहे आणि 250 ग्रॅम मेथ्या घेतलेले आहे। सगळं साहित्य मी तुपावर 2-3 मिनटं भाजून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर इथे बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी नाचणीचं पीठ तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे। सगळं साहित्य आहे ना मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि इथे एक भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे, बघू शकता। चला, आता याच्यामध्ये ना गूळ वगैरे घालायचा आहे, म्हणजे गुळाचा पाक घालायचा आहे थोडासा आणि तूप घालायचं आहे। आता ते काही दाखवलं नाही तुम्हाला। चला, आता याच्यावरती मी गूळ पाक घालून घेते आणि लाडू बनवून घेते या पद्धतीने। बघू शकता, इथे छान असे लाडू पण माझे तयार झालेले आहे, पौष्टिक असे इतके लाडू तयार झालेले आहे। त्याच्यापासून मी जास्त दुसरं काही घातलं नाही। चला, धन्यवाद।